मनोज परमान पण तुमकां सगळ्यांक येवकार पयली गजाल म्हणल्यार तुमकां खबर आसा आमी सावथ गोवा आमचे आम आदमी पार्टीचे ऑफिस ओपन केला। आम आदमी पार्टीच्या ऑफिसाचें उद्घाटन आमची लिडर ऑफ ऑपोजिशन जी दिल्लीची आसा फॉर्मर सीएम मॅडम अतिशी हांच्या हातान आमच्या दोन्ही आमदारांच्या प्रेझन्सान आनी आमच्या लिडर्साच्या प्रेझन्सान जालें। तेन्ना लोकांक आमकां सांगपाक खोस जाता की फुडल्या सोमारांतल्यान म्हणल्यार येता त्या सोमारांतल्यान आमचे दोन्ही आमदार सकाळच्या आदेसाक बाब कॅप्टन वेन्सी विएकस मंडे फर्स्ट हाफाक एवरी मंडे फर्स्ट हाफाक ऑफिसान अवेलेबल आसतले आनी सेकंड हाफाक इंजिनियर क्रूज सिल्वा विल बी अवेलेबल इन सावथ गोवा ऑफिस विच इज एट नावेली जस्ट ओवरब्रिज काडलो मडगांवच्यान ओवरब्रिज काडून रायट सायडीक आमचें ऑफिस ओपन जालां। आमदारांक मेळपाक जाय, तुमचे प्रश्न मांडपाक जाय, आमच्या लिडर्सां कडेन कांय गोश्टी पावपाक जाय, आम आदमी पार्टी कडेन कितें प्रश्न हाडपाक जाय आनी काडपाक जाय जाल्यार प्रत्येक गोंयकाराक हांव मागता की तांणी डेलीच्या बेसिसाचेर हांगा येवचें किंवा आमचे MLAंक जर मेळपाक जाय आनी तुमचे विचार जर तांकां सरकारा फुडें मागपाक जाय, आवाज काडपाक जाय जाल्यार तांणी प्रत्येक सोमार दिसा सकाळचे बाब कॅप्टन वेन्सी विएगस आनी सांजचे बाब इंजिनियर क्रूज सिल्वा हांकां मेळपाक येवचें आनी ह्या गोश्टीची संदी घेवची की आम आदमी पार्टी आज सामान्य मनशांचो आवाज जावन आज फुडें सरता आनी आमी बांदील आसा गोंयच्या लोकांक, प्रत्येक गोंयकाराक आमी बांदील आसा तांचे आवाज जावन फुडें सरपाक। आमी मिशन 2027 किंवा जे इलेक्शन जो आसा तो विशय कुशीक दवरूनय आमी जो लोकां खातीर प्रश्न घेवपाचो जो फुडाकार घेतला तातूंत आमकां लोकांची सांगत लागतली, लोकांचो आधार लागतलो आनी लोकांचे व्यू पॉयंट लागतले। गांवागांवांत आमी गांव संपर्क जो सुरू आसा तोय करपाचो आसा। ह्यातल्यान वेगवेगळे विशय आमी घेतल्याच। एक गोश्टीचें बरें दिसलें की सरकाराक फायनली जाग आयली आनी सरकारान ही गोश्ट मान्य केली की देव खापरेश्वराचें जें देवूळ आशिल्लें तें मोडलें, ती मुर्ती हालयली, ताजो प्रोबेबली मनस्ताप पश्चाताप सरकारान केला। आनी काल आमी आयकलां की जे स्थानीक आमदार आसा बाब रोहन खंवटे ताणें एक आश्वासन दिलां की ज्या जाग्यार मुर्ती आशिल्ली, ज्या जाग्यार राखणदाराचें स्थान आशिल्लें त्याच जाग्यार घुमटी बांदतले आनी तांचें स्थान तांकां विधीपूर्वक मानपूर्वक तांकां दितले। म्हाका दिसता जो प्रत्येक हिंदू धर्मीय सनातन धर्मीय आसा जाका भारतीय जनता पार्टीन आज दुखयल्लो हातल्यान एक गोश्ट दिसून येता की जेन्ना लोक एकवटता विविध धर्माचे, अशेंच न्ही हिंदू धर्मांतले न्ही पूण जे स्थान राखणदाराक मानता हिंदू मुस्लीम क्रिस्तांव असो गोंयचे जांकां डिवायड करपाचो भारतीय जनता पार्टी सदांच प्रयत्न करताले। आज तांणी हिंदू धर्मिया भितरय फूट घालपाचो प्रयत्न केल्लो, देव खापरेश्वराच्या निमतान आमी तें पळयलें। पूण बेटर लेट दॅन नेवर जाग आयली सरकाराक आनी सरकार जे कांय कितें करपाचें आसा तें करतले हातूंत भितर आमी आशा दवरता। आनी आमच्या तर्फे आमी 10 जाणां मदीं सांगिल्लें की 10 जाणां कडल्यान आमी एकठांय करून कांय गजाली दितले, ते आमी केलाय ऑलरेडी। पॉलिटिकल ताका आमी मायलेज घेवना पूण ते केला, ते व्हरून आमी वी वील गिव इट टू द कमिटी ऑर हुएवर दॅट इज बीन इन्वॉल्वड इन rebuilding of temple and we will do whatever that is necessary to get the temple rebuilt with the help of locals, all जे भावीक थंय आशिल्ले जे भावीक जांकां देव खापरेश्वराचेर विश्वास आसा ते भजता तांकां सगळ्यांक बरोबर घेवन म्हाका दिसता देवूळ बांदपाक जाय, एकठांय रावपाक जाय। सरकारान जी चूक केल्या ती तांणी मान्य करून घेवची आनी जे करपाक जाय बरें कार्य ते करचें आनी तातूंत भितर आमी प्रत्येक जाण एक भावीक म्हणून देव खापरेश्वराचे आमी तांचे बरोबर ह्या गोश्टीन तरी रावतले, हाजे बद्दल डावट वचपाक जायना। ह्यो 2 गजाली आमकां सांगपाच्यो आशिल्ल्यो। ह्या 2 गजालींतल्यान तुमकां आनी कितें प्रश्न आसा जाल्यार विचारा, कारण तुमी 2 दीस जाले आमकां फाटल्यान लागिल्ले पण आमी भिवनाशिल्ले, पूण देर वॉज टू मच दॅट वॉज गोईंग ऑन फॉर लास्ट 2 days आफ्टर द ऑफिस वॉज ओपन, मिटिंग्स दॅट हॅपन्ड अँड आम आदमी पार्टी आज सक्रिय रुपान जे आज we have been taking up issues, we are going to be on ground taking up issues, आमचे leaders are going to be activated all over Goa। so मातशे त्यो मिटिंग्स आसल्या कारण आमकां तो वेळ नाशिल्लो, कारण आमी 2 दीस मिटींग घेवंक पावले ना किंवा तुमकां उद्देशपाक पावले ना, म्हणून आज पर्सनली आज वेळ काडून हांव आय सेड आय लेट मी एड्रेस प्रेस टुडे ऑन these 2 things about good things that we are going to commence as far as Goa is concerned. जेन्ना तुमचें न्यू ऑफिस ओपन जालां सेंट्रल लिडर इंडिया तेन्ना एक स्टेटमेंट आदिलो भायर येयलो की हू इज अ बी टीम ऑफ BJP आतां म्हणून, सत्य खातीर तुमकां BJPची बी टीम टार्गेट करूंक शकता? म्हाका दिसता संपूर्ण गोंयाक एक गजाल खबर आसा की निद्रेश्वर
तुकाराम मनोज परब निद्रेश्वर म्हणटा हांव, कारण लोकसभेचे इलेक्शन तुम्ही जर पळयलें, लोकसभेच्या 2 म्हयन्या पयलीं मनोज परब रडलो, भरपूर रडलो, दुख्खांनी रडलो, टॉवेल भिजयले, कपडे भिजयले, हें सांगून की ऑफिसाचे भाडें दिवपाक पयशे ना. देन लोकसभेचे इलेक्शन लढलो आणि ताणें स्वताच्या तोंडान सांगलें की 14-15 लाख आमी त्या इलेक्शनाक खर्च केले. पोस्टर मारले, कितें जालें, 10%चा वोट शेअर येवन 7%र पावलो. लकीली ताजे वोट काडपाचो नुकसान एलायन्साक जालो ना आनी एलायन्साचो कॅन्डिडेट सावगाक जिखलो. मागीर 6 म्हयने कुंभकर्ण जालो आनी न्हिदेक गेलो. 6 म्हयन्या पयलीं मागीर तो अचानक ऑपोजिशनाचे कितें विशय येता तेन्ना जागो जालो. मागीर परत न्हिदलो. मागीर जेन्ना दिल्लीचे इलेक्शनाचे रिजल्ट जाले तेन्ना परत जागो जालो. दोळे पुसत पुसत आयलो आनी ही सेड पळय कोण ते काँग्रेसाक अशें केलें, आपान अशें केलें, हे बी टीम, आपूण बी टीम न्ही. मागीर परत न्हिदलो. मागीर पयर आमची प्रेस कॉन्फरन्स चालू आसतना जेन्ना अतिशी मॅम आयली तेन्ना परत जागो जालो. ह्या फावट तो चादरूच घेवन आयिल्लो, म्हणजे ती परत केन्ना न्हिदूंक वचप सांगूंक जायना. आनी परत एकदां आमी पळयलें की पळयलें कोण बी टीम तें पळया. आम आदमी पार्टी अशें करता, काँग्रेस अशें करता, आमीच गोंयकारांचे राखणदार म्हणून. आतां एक गजाल तुमी लक्षांत घेया मनोज तुकाराम परबाची, की तो बी टीम न्ही, इज एब्सोल्युटली नॉट अ बी टीम. हांव मान्य करता, तो बीजेपीचो अलायन्स पार्टनर. चिवटे, शिंदे, जे कोण बीजेपीचे बरोबर आसता तांचो तो अलायन्स पार्टनर. ही इज एब्सोल्युटली रायट. आनी जे म्हणलें आपण बी टीम न्ही म्हणून, न्हय, तो बी टीम, तो बीजेपीचोच पार्टनर, अलायन्स पार्टनर. कारण ज्या वेळार इशू आसता ऑपोजिशनाचे डील करपाचे, ऑपोजिशना भितर कितें रिफ्ट जाली किंवा ऑपोजिशनाच्या आमदारांनी किंवा कोणी कितें म्हटलें जाल्यार ताका अचानक जाग येता. गोंयान हिल कटींग जाली, गोंयान जॉब स्कॅम जालो, गोंयान सेंट फ्रांसीस झेवियराचो विशय आयलो, गोंयान देव खापरेश्वर देवूळ मोडलें, गोंयान वेगवेगळे विशय, लँड कन्वर्जन, हे ते सगळे विशय जाले. तेन्ना हो खंय आशिल्लो, तेन्ना जाग आयली ना. देव खापरेश्वराच्या देवळाच्या भायर होमखण घाल्ले तेन्ना उजो पालवलो की जसो उर्राक सीजन सुरू जाता की जाग येता, पळयत तुमी तो ताजो मोडच पळया. मागीर ताणें वेगवेगळे विशय काडले. आनी काल सरप्रायझिंगली आज हांव कुजबूज वाचतालो लोकमताचेर, आनी विशय हो की आम आदमी पार्टीचो लिडर खंय म्हारग गाडी घेवन भोंवता. आतां म्हाका एक गजाल सांगन दिसता मनोज परबाक, गोंयकारांक, लोकमत आनी कोणाकय जाणी ह्या विशय हाडला ताका, इफ इट इज 100% रेफरिंग टू मी एज अ पार्टी प्रेसिडेंट, एक गजाल सांगन दिसता. 1998 हांवें एज अ लॉयर प्रॅक्टीस स्टार्ट केली. म्हजो बापूय एक टिचर तो मिडल क्लास, 3 आमी भावंडां, तिगांयकय ताणें कितें दिलें, म्हजो बापूय सायकलीची पॅडलां मारून कॉलेजान वतालो. सामान्य मनीस सायकलीची पॅडलां मारून कॉलेजान वतालो, शिकलो, लॉ केलो, पण त्या वेळार कायद्याची जर प्रॅक्टीस करतले जाल्यार जोड तशी नाशिल्ली. आनी ती जोड मेळना म्हणून तो टिचर जालो, कारण 3 भुरग्यांक सांबाळपाक जाय आशिल्लें. ताणें आमकां दिलें कितें, शिक्षण. त्या शिक्षणांतल्यान ताणें आमकां इतलें सक्षम केलें की म्हाका अजुनूय याद येता, हांवें जेन्ना प्रॅक्टीस सुरू केली ताच्या पयलीं हांव गोमंतकांत सब एडिटर म्हणून काम करतालो. आय वॉज वर्कींग फॉर अ सॅलरी ऑफ 1800 रुपीज. सकाळीं कॉलेजान वचप, सांजचो काम करप, सीम कार्डां विकप, खूब कितें करतालो. कित्याक लिटल बीट एडिशनल कितें पयशे आसचे, कारण बाकीच्या भुरग्यां कडेन अशें आसतालें की व्हडल्यो गाडयो आसताल्यो, तांतल्यान मामान म्हाका एक स्कूटर दिल्ली, म्हाका अजून याद आसा, ती हांव चलयतालो. मागीर स्वताच्या पयशान गोमंतकांतल्यान जोडून त्या वेळार म्हाका अजून याद जाता, आनी बापायन अर्दे दिल्ले. त्या वेळार एक स्प्लेंडर घेतिल्ली हांवें 1998.
त्या स्प्लेंडरांतल्यान हांव गोंयभर केसी करपाक वतालो. आय एम टेलिंग यू दीस स्टोरी सो दॅट दीस मनोज तुकाराम परब नोज वेर आय कम फ्रॉम एंड वेर ही इज गोईंग. पर्सनल जाला तो खूब. फाटल्या 4-5 दिसान अशें सोशल मिडिया हे ते आनी तातल्या एक न्यूजपेपरान आज ही स्टोरी कॅरी करप इट इज लिटल डिस्टर्बिंग फॉर मी एज अ इंडिविज्युअल. ती स्प्लेंडर जेन्ना हांव घेवन केप्यां सकाळीं मॅटर करून सांजची पेडण्यां करतालो, पावस आसूं वत आसूं, त्या वेळार म्हज्या बापायन एक 3 वर्सांनी VRS घेतलो आनी भुरग्याक आपल्या त्रास जाता म्हणून म्हाका एक आल्टो घेवन दिल्ली. पेट्रोलाचे पयशे नासताले घालपाक, पूण तेय तोच दितालो. ही परिस्थिती आमची आशिल्ली आनी तातल्यान हांव घडलो फक्त एज्युकेशनाक. आनी देन आय हॅड बेस्ट ऑफ माय कार्स. बेस्ट ऑफ कार्स म्हजी ड्रीम आशिल्ली. म्हज्या आवय बापायक एज अ मिडल क्लास आम आदमी जो हांगा आशिल्लो तो त्या जाग्यार पावचो आनी म्हजो आवय बापूय बेस्ट ऑफ द लग्जरी कार्स एंड बेस्ट ऑफ द घरान रावचो म्हणून कश्ट करून ते आमी कमयले. आनी म्हजें जर तुमी एफिडेवीट पळय बिफोर इलेक्शन्स, तातूंत तुमकां म्हजे एसेट्सूय दिसून येता, तातूंत तुमकां म्हजें जोडलां तें दिसून येता, म्हजे रिटर्न्सूय थंय आसा. इट इज इन पब्लीक डोमेन. आनी म्हजें स्वप्न आसा की गोंयच्या प्रत्येक सामान्य भुरग्यान जो आज जॉबा खातीर रडटा, जो आज नोकरे खातीर पयशे दिवन विकत घेता, त्या प्रत्येक भुरग्यान म्हज्या पोझिशनार येवचें, बेस्ट ऑफ लग्जरी कार घेवन भोंवची. ना की मनोज तुकाराम परबा सारके जो नील रिटर्न्स फायल करता. नील रिटर्न्स म्हणल्यार खबर आसा तुका? 0 रिटर्न्स म्हणजे नो इन्कम. नो इन्कम. तो आज 20 लाखाची गाडी कशी घेवन वता, टाक्यो साफ करतालो तो. तेन्ना दाखोवपाक की आपूण सामको गरीब, सामको सामान्य भुरगो आनी रेव्होल्युशन करतलो, उजो पेटयतलो, गोंयभर उजो पेट्टलो, क्रांती जातली. ताज्या क्रांतीचो फायदो जालो कोणाक? ताज्या क्रांतीचो फायदो जाल्लो भारतीय जनता पार्टीक. जेन्ना विरेश बोरकार जिखलो, चिवटे कितें करतालो बुके घेवन? शिंदेचें पार्सल घेवन आयिल्लो. शिंदे म्हणल्यार महाराष्ट्राचो आतांचो डेप्युटी CM. काय थंय आंध्राच्यान पार्सल घेवन आयिल्लो. सो ह्या मनोज परबाक म्हाका एक गजाल सांगन दिसता की नील रिटर्न्स आसतनाय तूं गायब जाता, न्हिदता, तूं 20-20 लाखाची गाडी घेवन भोंवता. ना की तुजे भशेन हांव कॅश घेवन मर्सिडीसान वचूं नाशिल्लो गाडी घेवपाक. ना की ते बाबडे आमचे गोंयकार जे लंडनाक आसा, खूब कश्ट करता ते. हांवें पळयलां तांचें लायफ. सकाळीं उठ्ठा बाबडे, सकाळीं उठून जे कामाक लागता ते दीस रात काम करता. आवय बापूय तांचे हांगा एकटी आसता. तांणी हाका पोगो कितें करतलो, कितें तरी चेंज जातलें म्हणून डोनेशनां धाडलीं. म्हाका खबर आहा मेर्शेकार कितलेच जाण आशिल्ले. 10-100 पावंड दिताले, धाडून दिताले, कॅशान येताले ते पयशे. ना म्हणचे आनी त्या पयशांनी हांवें इटालियन मार्बल घरान घर बांदूना लोकसभेचें इलेक्शन जावन. म्हजें घर म्हज्या कश्टान, म्हज्या रिटर्न्सान भरिल्लें आसा. म्हजो प्रत्येक जो एसेट आसा तो म्हज्या रिटर्न्सान भरिल्लो आसा. आमकां दिल्लीची पार्टी म्हणटा तूं. तुवें भारतीय जनता पार्टीक केन्ना दिल्लीची पार्टी म्हणूं ना मरे. भारतीय जनता पार्टी खंय आशिल्ली? कुणें जल्माक आयिल्ली? खंय? काय तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन जल्माक आयिल्ली? भारतीय जनता पार्टी खंयची? ताका तुवें केन्ना दिल्लीची पार्टी म्हणली? आम आदमी पार्टी तुका दिल्लीची पार्टी दिसता? तुवें केन्नाय जर आमचें कशें चल्लां तें पळोवपाक जाय जाल्यार आमच्या बरोबर एक दीस काडचो. म्हज्या बरोबर हांव 6:30 उठ्ठा, म्हजो दीस 12-12:30 सोंपता. प्रोफेशनल लायफ कशें मॅनेज करता, फॅमिली कशी मॅनेज करता, पॉलिटिक्सूय तातल्यान कशी घडयता, हें जर कळपाक जाय तुका जाल्यार म्हजे बरोबर एक 4 दीस भोंव, कळटलें कशें करता तें. आम आदमी पार्टी दिल्लीन कशी आपली ऑफिसां चलयता, लिडर ऑफ ऑपोजिशन आपल्या ऑफिसान कशें चलयता, हें सगळें जर तुका पळोवपाक जाय जाल्यार आमच्या बरोबर येवचें. ना की प्रत्येक फावटी जेन्ना जेन्ना विशय ऑपोजिशनाचेच येता तेन्ना तुका जर जाग येता आनी ती बी रातच्या 10, म्हणजे तो 10चो समज हांवें एकदां पयलीं काडिल्लो आनी आय वॉज अवॉयडींग दीस टू आन्सर दीस. बट इतलें पर्सनल जाला आनी अ रिस्पॉन्सिबल न्यूजपेपर हेज ऑल्सो ब्रॉट इट टू सेइंग लोक विचारता म्हणून. सो आज लोकांकय म्हाका सांगन दिसता की क्रांतीन सरकार पलटूंक जाय. जेन्ना आमी क्रांती घडयता, जी क्रांती आमी घडयतले आज आम आदमी पार्टी, तातूंत भारतीय जनता पार्टीचो करप सरकार उलटो पालटो जावंक जाय. पूण परिस्थिती अशी जाली की भारतीय जनता पार्टी जे आपुणून सांगताले की 12च्या वयर आमचे सीट येवचे ना,
ते सीट मेजॉरिटीक पावले लास्ट इलेक्शनाक आनी तातूंत रेव्होल्युशनरी गोवन्स जी पार्टी आसा मनोज तुकाराम परबाची त्या पार्टीन ताचो कितलो हातभार आसा हे प्रत्येकान म्हाका दिसता पळोवपाची गरज आसा. आनी तुमकां जर जाय जाल्यार म्हाका दिसता एफिडेवीट ऑफ मनोज परब इज ऑन इलेक्शन कमिशन वेबसायट वेर नील रिटर्न्स आर देर. ते काडचे, हांव दिता तुमकां ते काडून आनी पळोवचें. नील रिटर्न आशिल्लो मनीस जगता कसो? म्हणजे तुका इन्कम ना, तुका जेवपाक खावपाक पयशे खंयच्यान येता? तूं 20 लाखाची गाडी घेवन कशी भोंवता? अमित बाब ते गाडयेचे तो म्हणटा की आपल्या कोणे दिल्ली म्हणून चलोवपाक. कोणी दिली? म्हाका दितना मरे कोण गाडी? घरूय कोणी दिला? फोटो आयिल्ले, आमी घालूना, ताज्याच मनशांनी घाल्ले. ताज्या कोर टिमीन ताका एक्सपोज केला. ताजे जे कोर मनीस आशिल्ले तांणी एक्सपोज केला आनी जे सिन्सियरली ताज्या बरोबर राविल्ले तांची घरादारां उद्ध्वस्त जाल्या. आमकां कळ्ळें की थोडे ताजे जे ताजे खातीर लडून आपले जॉबा सोडून जे कामाक लागले, जांणी इलेक्शनां लडयलीं ताच्या खातीर, तांची परिस्थिती बिकट जाल्या. हांव नांवां घेना कारण ते उगडे जातले, पण आमकां खबर आसा कांय कॅन्डिडेट्स ऑफ हीज आर देअर पर्सनल लायफ इज इन शॅटर्स. पण हांची प्रगती कशी जाली? हाजे जे कपडे तूं फाटल्या इलेक्शना पयलीं पळय आनी आतां पळय, हाजें घर, हाज्यो गाडयो, लोकांचेर टिका करच्या पयलीं दोनदा विचार कर. कश्ट करून मिडल क्लास फॅमिलींतलो आयिल्लो भुरगो हांव. I came from a family which believed in education and I believe in education and that is why we support for students for education आणि आमी ते करत आसा. आमी कशे तरेन करता तें तुका जर शिकपाक जाय जाल्यार तूं म्हजे बरोबर येवचो. तुका दाखयता आमी भुरग्यांक कशें सक्षम करता ते फ्रॉम गरीब भुरग्यांतले. आनी एक गजाल दाखयता तुका. पणजेचो एक भुरगो जो म्हाका दिसता देर इज वन ही इज नाव DYSP, ताकाय तुका हांव मेळयता. एक 15 वर्सां फावटी ते म्हाका तो PI आसतना त्या म्हाका फोन केल्लो आनी सांगिल्लें की आमी एका भुरग्याक धरला, बाय मिस्टेक धरलो म्हणून ताका, पूण दिसता अशें की तो कित्यान इनवॉल्व ना, कॅन यू टेक अप हीज केस म्हणून. म्हाका अजून याद आसा, आमी नवे नवे एडवोकेट. हांव म्हणलें करता, पूण ताजे कडेन पयशे ना. म्हणलें नाका, गरज ना. And I am telling you this story, how it started, what is the importance of education in my life, also because of the fact that person, when I saw his mark sheet, 72% मार्क्स आशिल्ले, गोंयचो न्ही तो, गोंयचो भायलो भुरगो. ताजे पेरंट जेन्ना आयले, हांवें ताजे डॉक्युमेंट पळयले आनी ताका आमी शिकयलो. तेन्ना हांवूच 4000 जोडटालो, तातले 1500 ताका हांव म्हयन्याच्या म्हयन्याक ताज्या स्टेटान धाडटालो. आज इंजिनियर जाला, आज जोडटा, गोंयान कामाक आसा आनी तो 10 भुरग्यांक शिकयता. That is what revolution is. Revolution is not taking donation from ते लंडनकारांक फोटोन बाबड्यांक आमच्या भुरग्यांक फोटोन डोनेशनां घेवन आनी फक्त ओपोजिशन जेन्ना प्रॉब्लेम जाता तेन्ना तूं जागृत जाता आनी जागो जाता. पण देव खापरेश्वराच्या विशयार तूं जागृत जायना. तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन जेन्ना दोंगर कट करता तेन्ना तूं जागृत जायना. विरेशाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन अरे त्या ब्रिजार पळय तो भारतीय जनता पार्टीन बांदला पळय तो, ताज्या वयल्यान पळय लेफ्टाक तुका दिसता, दावे बाजूक नजर मार, हिल कटींग कोणाच्या चल्ल्या, कोणाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन चल्ल्या, ती तुका दिसना? दिसता काय ना? आज तुमी आमचें नाक दामून तोंड उगडटा. आज हांवें पर्सनली कित्याक घेतला कारण आज हो विशय पर्सनल आशिल्लो. आज म्हजे बरोबर म्हजे लिडर्स, आज हांवें कोणाक सांगूना, आज हांव प्रेस कॉन्फरन्स घेतलो किंवा उलयतलो ह्यातलो विशय असो आसा की एवरी टायम इफ whenever it comes to supporting BJP जेन्ना जर RG जागो जातलो आनी ते दिसून येता, ताच्या एक्शनांतल्यान दिसून येता. इफ यू पळयला आसत जाल्यार डोंट यू थिंक? कित्याक प्रत्येक फावटी दिल्लीच्या इलेक्शनाचो रिजल्ट डिबेकल जालो तेन्ना उठता तूं, वेन्झीन कितें म्हणलें तेन्ना उठता तूं, चीफ मिनिस्टरान म्हणल्यार उठना, TCPचेर तुवें मोर्चा व्हेलो, थंय कितें कितें राण्याचो पोर बीर म्हणून कितें कितें म्हटलें. आतां राण्याचो पोर कितें तुजो वांगडा जेवपाक बसता? तुवें म्हटली हीच उतरां मरे, ही असल्या उतरांनी तुवें असल्या म्हणजे जी खालच्या पातळीची जी उतरां आसा ती तुवें वापरली एका मंत्र्या विरुद्ध आनी कितें, आनी व्हडलें कितें केलें. कन्वर्शनां जाली कितली कन्वर्जनां जाली तुका खबर आसा? तूं गेलो, उठून गेलो, तूं आडायलें तुवें. सो जेन्ना दुसऱ्यांचेर टिका करता, ते बी पर्सनल लेवलाची टिका करता आनी ती बी रातच्या 10 तेन्ना टिका करता आनी ती बी सिजनल टिका करता. फेब्रुवारी मार्चान जेन्ना प्रत्येक जाग्यांचेर बरयल्लें आसता न्यू उर्राक इज अवेलेबल, तेन्ना ते कित्याक जाता पळय. हांव म्हणना कितें उर्राक कोणी घेवचें ना घेवचें हाज्या विशय हांव उलयना. घेवचें बरें, ते जिवाक आसत, तुका खबर आसतलें चड. बट अचानक 10 जेन्ना तुजे व्हिडिओ येता, पर्सनल लेवलाचेर येता, तेन्ना हो विशय आमकां डील करचो पडटलो. कारण लोकांक कळचें पडटलें तूं कितें आनी तुजें
कारस्थाना कितें ती, कारण त्या दिसाचे व्हिडिओ फॉरवर्ड जाताले. सरप्रायझिंगली द व्हिडिओज वर गेटिंग फॉरवर्डेड फ्रॉम सीएमओ. तुझे व्हिडिओ अमित बाब म्हणल्यार तुम्ही म्हणता नाही, आनी एक गजाल ह्या व्हिडिओ सांगतो. फाटल्यान बीजेपी आणि उर्राकाचो इन्फ्लुएन्स आहा म्हणटा तुम्ही. दोन्ही चिकन बिर्याणी उर्राक हे सगळे आसता. कारण डोनेशनां जावन मागीर हे होटलेचेर कोण कितें नासतालें तें आमकां खबर आसा. आयकलां तुमी ती ए होटल व्हिडिओ पळयला? एयो विठ्ठले माझी माऊली ये, विठ्ठलाचेर आशिल्ले हे सॉंग. म्हणजे एयो विठ्ठले माझे माऊली इकडे ये. कितें पार्टेक आपयतलो ताका? तुज्या दुटप्पीपणा करनाका. एक सायड कशी आसता पळय ती घेवपाक जाय. क्रांती आम आदमी पार्टी गोंयांत घडोवन हाडटले. आमी ताका बांदील आसा. ताका आमकां कोणाची साथ लागू ना लागू, पूण गोंयचो जो करप्शन आसा, गोंयचे जे विशय आसा ते तूं आमकां दिल्लीकार म्हण, कलकत्ताकार म्हण काय आनी कितेंय म्हण, हे सगळे काँग्रेस बीजेपी हांचे हेड ऑफीस दिल्लीत आसा. हाजो अर्थ ते दुसऱ्या स्टेटांनी राज्य करचें ना अशें जावचें ना. आनी तुजे जे चिवटे बी आसा पळय तांचे महाराष्ट्र आसा. मागीर तूं वच मरे महाराष्ट्रा, सावंतवाडी इलेक्शन लड, आनी खंय वच आनी इलेक्शन लड. तशें कितें जाता? कित्याक जायना तें? सो हे विशय बंद करपाक जाय. म्हाका दिसता आय थिंक दीस ही वील मेक व्हिडिओज ऑन मी. आय एम शुअर. म्हाका कित्याक आज सांजे पर्यंत ते 10-10:30 म्हणल्यार येतले व्हिडिओ. वॉट एवर इट इज, लेट इट बी. आनी एक कन्सर्टेड अटॅक जातलो. कारण आमी जे पळयलां न्ही, इवन सोशल मिडिया, आय एम सरप्रायज. इनफॅक्ट वी आर एनालायझींग नाव. AI इज हेल्पिंग अस. AI इज हेल्पिंग अस एनालायज कोणाचे आनी कोणाचे ते सिमिलर कमेंट. म्हणजे बीजेपीचो IT सेल आणि RGचो IT सेल. इट लुक्स लायक दे आर बोथ सिटींग इन सांतिनेज त्या बिल्डिंगेन. म्हणजे अशें दिसता की दोगांयचे सिमिलर. पर्सनल लेवलाचेर टिका. अरे ती एक बायलो मनीस, अतिशी म्हणटा ती एक बायलो मनीस, एक एज्युकेटेड मनीस, हायली एज्युकेटेड मनीस, गरिबींतल्यान ती वयर सरून त्या लेवलाचेर पावल्या एज्युकेशनाच्या बेजिसाचेर. तांचेर तुमी पर्सनल लेवलाची टिका करता रे. बुरशी उतरां वापरता. एक बायलेचो सन्मान तुमकां दिसना. एक टॉप लिडराक जेन्ना तुमी वायट उतरां वापरता, उतरां लायक भडवो म्हणून उतरां वापरतात तुमी, जाल्यार तुमकां वायट दिसना. आवय बापूय ना घरा ना तुमकां आवय बापूय. सो वेर वील दीस लिडर्स टेक अस? वेर वील दीस लिडर्स टेक अस? आर दे गोइंग टू सेट एन एक्झाम्पल फॉर गोवा एंड गोवन्स? जे बाबडे लंडनकार दीस रात काम करून तुका डोनेशनां धाडली, तातूंत घरां बांदप, गाडयो बांदप, पयशे एकठांय करून घेवन वचप, मागीर ते कॅशान घेवंक शकना म्हणून तुका सांगप, नाजाल्यार तुवें मर्सिडीज घेवन येवपाचो. शीक बरो, बरें काम कर, कश्ट कर, आनी तुवें एक दीस बरी मर्सिडीज घेवची. हें हांव देवा कडेन मागता. कारण तातल्यान हार्डवर्कांतल्यान प्रत्येक गोश्ट करची. आनी प्रत्येक जो सामान्य भुरगो आसा, जो म्हज्या सारको एक टिचराचो भुरगो आसा, किंवा एक पिवन काम करपी ताचो भुरगो आसा, किंवा नर्सीचो, डॉक्टराचो, कोणाचोय भुरगो आसा जो कश्टांतल्यान जर वयर सरून जर बंगलो बांदतलो आनी इटालियन ग्रेनाइट घालतलो, मार्बल घालतलो आनी मर्सिडीज घेवन वतलो, जाल्यार दॅट वील बी द डे आय विल बी द हॅपियस्ट एज आम आदमी. आम आदमीन सदांच गरीब रावचो न्ही. आम आदमी म्हणल्यार गरीबूच न्ही. म्हणजे हालाकीची परिस्थिती आसा तोच आम आदमी न्ही. आम आदमीक तुमी पॉलिटिशनांनी तसो केला. आम आदमीक सक्षम करपाक जाय. You have to make him capable to take on the world and have the best of best in the world and see the world. ही कॅपॅसिटी आज म्हज्या भितर निर्माण जाली, शिक्षणान केली. म्हज्या आवय बापायन म्हाका संस्कार दिले तातल्यान जाली. तितलेच म्हज्या मामा आनी काका म्हजे जबाबदार आसा. यू मस्ट मीट देम. यू मस्ट मीट देम वन्स एंड यू शूड सी हाव दे हॅव पुट दॅट संस्कार ऑन. म्हज्या कजन्साचेर, म्हज्या नेफ्यू, हांचे सगळ्यांचेर कशे संस्कार आमची फॅमिली घालता ती पळय, तुका कळचें ना ते ताका शिक्षण लागता आनी ताका संस्कार बरे आसपाक जाय ते पळय. थँक्यू. आनी तिने काल म्हटलें की तुमीच म्हणटाले पयलीं गोवा जर वाचोवपाक एलायन्स तुमचें न्हू, पूण केन्ना काल तुमचे जेन्ना लिडर येयले तेणी एलायन्स तोडले. सो तेजेसून तुमचे जिवर हे चलता पळय. ह्या गजालीचेर उलोवंक जाय आशिल्लें आमी आनी काँग्रेसान. ह्या गजालीचेर उलयतात तो ताका कित्याक दुखता काय ताका कित्याक लागता. जे गजाल गोंया खातीर बरी आसा ती आमी करतले. कशी करतले वेळ येतलो तेन्ना तुमी पळयतले. सो म्हाका दिसता ह्या गजालीचें दुख्ख आमची प्रेस कॉन्फरन्स सोंपूंकूच ना आनी ताचो व्हिडिओ येतालो. दॅट मिन्स यू वॉज रेडी. तो पळयतालो, तो पळयत आशिल्लो की आमी करता कितें कितें करता. म्हणजे तुका बेजिकली खाबरेश्वराचो विशय सिंपल गजाल तुका सांगता हांव. उजो मरे तुजो होमखण घालून लोक देवूळ वाचोवपाक बशिल्ले ते.
सेंट फ्रांसीस झेवियराचो प्रखर इश्यू, दोन्ही वेगवेगळे इश्यू, एक हिंदू खातीर इम्पॉर्टंट आशिल्लो, एक कॅथलिका खातीर इम्पॉर्टंट आशिल्लो. प्रत्येक फावटी आमी राजकारण सोडून बसले की ताजो आमकां इफेक्ट जातलो, कितें जातलो तें करपाचो प्रयत्न केलो. कारण अरे हे अमक्यांक अपीस करता अशें करता, हें करपाचो भारतीय जनता पार्टीन प्रयत्न केलो. पूण त्या वेळार जॉब स्कॅम आसूं, भुरग्यांचो विशय आसूं, वॉट एवर, आज स्कुलां बंद जाता, NEPचो विशय आसा, बाय आमचे सेसील, शी इज टेकिंग अप द बीग इश्यू बियॉन्ड पॉलिटिक्स. आज 40 ते 50,000 पेरंट्सांनी बरोवन दिला की स्कूल अजून सोंपूंक ना, एप्रिलान कशें सुरू करचें. अरे भायर उबो रावपाची परिस्थिती ना मरे. आज हे बसता AC कॅबिनान, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मिनिस्टर इज ऑल्सो CM बसता AC कॅबिनान, AC गाड्यांनी भोंवता. बाबडे स्कुलांनी ज्या AC ना, हांगा ना, AC इज नो मोर लक्झरी. हाऊ विल दे स्टडी. बरें, दुसरी गजाल आसा, आनी एक तो विशय आसा, NEPचोच विशय आयला म्हणून परत एकदा घेता. आतां तांणी सडनली लँग्वेजीस कंपल्सरी केल्या. 7th to 9th पर्यंत लँग्वेज कंपल्सरी नाशिल्ली. पीपल हॅव लॉस्ट टच ऑफ दॅट थिंग. हिंदी वॉज थर्ड लँग्वेज, नाव इट इज अ सेकंड लँग्वेज. हिंदी वॉज सेकंड लँग्वेज, नाव इट्स अ चॉयस. यू कांट डू अ चॉयस, यू हॅव टू चूज बिटवीन दीज लँग्वेजीस. अरे भुरगे कशे कोप करतले? हाऊ विल दे कोप फ्रॉम 7th to 9th स्टँडर्ड वेन दे हॅव लॉस्ट? सो दे विल फेल दॅट एक्झाम. आणि नाव दॅट रिजल्ट इज ऑल्सो कम, की तो रिजल्ट ना जाल्यार फेल पासिंग आशिल्ले पळय तेंय काडून उडयलां. Imagine a person who is just finishing his mark, he will join. Why are you being adamant? तू भुरग्यांच्या भवितव्याकडे, पॅरंट्सांकडे कित्याक खेळ करता? सरकाराक इतले मात्ती जाणीव ना ह्या गोष्टीची. यू डोंट हॅव सिम्पथी एंड एम्पथी टुवर्ड्स इट. तुमची भुरगीं आसा मरे, आमची भुरगीं आसा, आमकांय कळटा भुरग्यां खातीर कशे त्रास जावचे पडटा आनी काडचे पडटा ते. जेन्ना 30,000 50,000 गोंयचे पॅरंट्स तुमकां बरोवन दिता ते फुडें व्हर म्हणून, तेन्नाय ती तुमकां जाग येना. आनी हे विशय कित्याक घेना? विषय हे कित्याक घेना? वाय रेव्होल्युशन इज नॉट गोईंग बियॉन्ड दीस टू रेव्होल्युशनायज दीस? रावता मरे. हांवें 1000 फावटी सांगलें, अरे बरोबर काम करया, बरोबर झगडया. अशें न्ही की तुमची आमकां गरज आसा म्हणून. पूण सरकाराक जर कोनशाक धरतलो, यू हॅव टू कॉर्नर दॅम. एंड टू कॉर्नर दॅम यू हॅव टू टेक द इश्यूज टुगेदर. डिवायडेड वी ऑलवेज फॉल. बट आतां तर प्रश्नच ना, ताजें रेव्होल्युशन आमकां कळ्ळें. ते रेव्होल्युशनान तो उजो कसो म्हणजे मार्चान बिर्चान ते कितें तण बीण टाकता आनी ते कशें पेटोवप ते खबर. म्हणजे ते उज्यान बांगडे भाजून खावप, म्हणजे ते गोंयकाराचे हे. पण ताजे बरोबर आनी गोश्टी पितात लोक, ते म्हणून दाम जागर येता. म्हणजे ते म्हणटा की ते आतां थकले म्हणटा, हेजो फायर ब्रिगेड जावन सगळें कितें जालें की आपूण गेलो परत धांवता, आपुणूच धांवता म्हणटा सगळे कडेन, बाकीचे न्हिता. पूण ते थकले म्हणटा. आमी कितें न्हिदिल्ले 6 म्हयने न्हिदिल्ले. म्हाका 3दा भितर उडोवपाचो प्रयत्न जालो. एकदां उडयलो, 4 वरांनी बेल जाली. 3 काय 4दा EDची नोटीस. एवरी टायम खंय पान पडले रे पडले, सरकार म्हणटा अमिताक आपोवन धाडटा. हांव थकलो. अरे म्हाका लायफान जोडिल्ल्यो लक्झरी आसा, तातूंत सुशेगाद बसून जेवंक खावंक शकता. कित्याक फुडें सरले आमी फुडें सरल्या की क्रांती म्हणटा ती रावना. एकदां तूं वॉर डिक्लेअर केली की एकदां तूं फाटीं सरलो जाल्यार रावप ना. शूर आमी सदार काय आम्हाला कोणाची भीती म्हणत ती छत्रपती शिवाजी महाराजांचे आज हे उलयता न्ही, ते तशें आसपाक जाय. मावळो जावपाक जाय. एकदां तूं मावळो जालो की तुजो फाल्यां राजाचेर एटॅक जालो किंवा तुज्या सेनापतीचेर एटॅक जालो, तुवें रण सोडून पळपाक जायना. रण सोडून पळयटा मरे तो. म्हणजे तूं म्हणटा 200चे 20 केल्या, म्हणजे इनिशियली तर प्रायस देंवताय रे तो, त्या प्रमाणे ते आसता तशें ते. पूण एनी वीच वे आय डोंट वॉन्ट टू गेट देर. क्वेश्चन इज, जर तूं एक रेव्होल्युशन म्हणून फुडें सरता, तूं जेन्ना सरकारा विरोधान तुजी तलवार भायर काडल्या, ती परत मॅनेन घालपाक ना. एक तर तूं कटेल आनी जो कापपाक स्वताक कापून घेवपाक तयार आसता पळय तोच टिकता. आनी एक म्हणा, शिकेल तो टिकेल म्हणून. महाराष्ट्रान गाडयेर एसटीचेर बी बरयल्लें आसता पयलें मरे, शिकला म्हणून टिकला, शिक्षण ना ते टिकना. थँक्यू.